Hello dear students, today we are going to see grammar topic which is spot the error. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये तुम्हाला स्पॉट द एरर अँड करेक्ट इट अशा प्रकारचा एक क्वेश्चन आलेला असतो आणि तो क्वेश्चन अतिशय मायनर मिस्टेक त्या प्रश्नामध्ये दिलेली असते, त्या सेंटेन्समध्ये दडलेली असते. ते तुम्हाला विद्यार्थ्याला शोधून काढायचे असते आणि ते शोधल्यानंतर करेक्ट तुम्हाला करून ते लिहायचं असते पेपरमध्ये. तर त्या एका शब्दासाठी तुम्हाला 1 मार्क्स मिळतो आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, तर परीक्षेमध्ये हा हमखास प्रश्न असतो स्पॉट द एरर अँड करेक्ट इटचा. तर दिलेलं वाक्य चुकीचं असते, ती चूक दुरुस्त करून ते वाक्य तुम्हाला काय करायचं आहे, करेक्ट करून लिहायचं असते विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे या सेंटेन्सकडे, या प्रश्नाकडे विशेष लक्ष द्या की जेणेकरून आता बघा या ठिकाणी फर्स्ट सेंटेन्स कसं दिलेलं आहे, ड्रेसिंग सेन्स. आता हे एवढंच सेंटेन्स दिलेलं आहे ड्रेसिंग सेन्स, पण हे वाक्य कसं आहे, रॉंग सेंटेन्स आहे. आपल्याला स्पॉट द एरर आणि करेक्ट करायचं आहे, बरोबर आहे. पण आता असं जर आलं तर आपल्याला काय लक्षात येणार आहे का, नाही. काही विद्यार्थी कन्फ्यूज होऊन जातील हे नेमकं काय आहे. स्पॉट द एरर म्हणजे काय, चूक ओळखा. आता दिल्या वाक्यात कोणती चूक आहे, ड्रेसिंगच्या ऐवजी तिथे काय पाहिजे होतं, ड्रेस आवश्यक होतं. म्हणजे ING पहिल्या शब्दाला ING लागून येईल का, नाही. मग करेक्ट सेंटेन्स कसं राहील तुमचं, द करेक्ट सेंटेन्स इज ड्रेस सेन्स. अशा पद्धतीने तुम्हाला लिहावं लागेल पेपरमध्ये. सेकंड सेंटेन्स बघा, थँक्स यू. आता थँक्स यू असं बोलतो का कधी आपण, काय म्हणतो असतो, एक तर त्याला थँक्स म्हणतो असतो किंवा थँक्यू असं म्हणतो असतो. आता इथे तुम्हाला चूक लक्षात आली का कोणती आहे, तर त्या थँक्स हा जो शब्द दिलेला आहे, तर या शब्दाला काय लागून आलेला आहे, यस लागून आहे. पण सुरुवातीलाच त्या ठिकाणी थँक्स असं आपण कधी म्हणत नाही. तर त्या ठिकाणी तुम्हाला फक्त थँक यू असं घ्यावं लागेल किंवा ओनली थँक्स असं जरी लिहिलं तरी चालेल. म्हणजे करेक्ट सेंटेन्स कसं पाहिजे तुमचं, फक्त तुम्हाला थँक्स असं घेता येईल किंवा थँक यू अशा पद्धतीने घ्यायला. थँक्सच्या समोर यू लागणार नाही, यसच्या समोर यू हा कधीच येत नाही. तर मग फक्त यस जर काढायचं असेल तर तुम्हाला काय लिहावं लागेल, फक्त थँक्यू असं लिहावं लागेल. नाऊ नेक्स्ट सेंटेन्स, मॅरेज ॲनिव्हर्सरी. बरेच जणं कुठलं वेडिंग ॲनिव्हर्सरी म्हणायच्या ऐवजी काय करतात, मॅरेज ॲनिव्हर्सरी. हा मॅरेज ॲनिव्हर्सरी शब्द नसतो, मॅरेज हा शब्द ॲनिव्हर्सरीच्या समोर लागत नाही. तर अशा वेळेस मॅरेज सेरेमनी घ्यायला पाहिजे होतं, पण इथे आपल्याला मॅरेज सेरेमनी घेता येत नाही. तर मॅरेज ॲनिव्हर्सरीच्या ऐवजी आपल्याला मॅरेजच्या ऐवजी काय घ्यावं लागेल, वेडिंग ॲनिव्हर्सरी, नाही का. म्हणजे करेक्ट सेंटेन्स कोणतं आहे तुमचं, वेडिंग ॲनिव्हर्सरी. नंतर फोर्थ सेंटेन्स बघा, पीपल इज. आता पीपल इज आहे, तर पीपल हे सब्जेक्ट कसं आहे, प्ल्युरल आहे. प्ल्युरल समोर टू बीज फॉर्म इज येते का, नाही. अनेक वचनी जर असेल तर अनेक वचनी टू बीज फॉर्म घ्यायचं, पण इथे इज आलेला आहे. इज हे काय इंडिकेट करते आहे, प्रेझेंट टेन्स. मग प्रेझेंट टेन्स प्ल्युरल फॉर्म टू बीज फॉर्म यूज करावं लागेल. म्हणजे तुमच्या आन्सरमध्ये कसं पाहिजे, पीपल आर. हा जो पीपल आहे जशा तसं पीपल ठेवायचं. नेमकं तिथं कोणता रॉंग शब्द आलेला आहे तेवढंच फक्त बघायचं. इज हे रॉंग आहे, तर इज हे प्रेझेंट टेन्समध्ये येते बा. मग इजचं अनेक वचन काय होईल, आर. म्हणून आपण इथे काय घेतलेलं आहे, आर घेतलेलं आहे. डू यू अंडरस्टँड विद्यार्थी मित्रांनो. हां, रॉंग, आय एम ॲग्री असं न घेता तुम्हाला काय घ्यावं लागेल, आय ॲग्री. संपलं. आय एम ॲग्री घ्यायची गरज नाही आहे. तर या ठिकाणी ॲम हे चुकीचा शब्द झाला त्यामध्ये. मग करेक्ट सेंटेन्स काय झालं तुमचं, आय ॲग्री. नाऊ नेक्स्ट सेंटेन्स. हां, नेक्स्ट सेंटेन्स बघा, आउट ऑफ स्टेशन दिलेला आहे. आउट ऑफ स्टेशन म्हणजे स्टेशनच्या बाहेर असं कधी म्हणतो का, म्हणजे इथं कोणता चुकीचा शब्द आलेला आहे, स्टेशन. म्हणजे स्टेशनच्या ऐवजी कोणता शब्द पाहिजे आहे, टाऊन. म्हणजे गावाच्या बाहेर. करेक्ट सेंटेन्स काय झालेला आहे, आउट ऑफ टाऊन. नेक्स्ट सेंटेन्स, द मॅन वॉज ॲब्सॉर्ब ॲट हिज वर्क. आता हे यामध्ये कोणतं चूक दिसतं आहे तुम्हाला, या वाक्यामध्ये प्रेपोजिशनची चूक आहे. प्रेपोजिशन कोणतं आलेलं आहे, इथे ॲट आलेलं आहे. इथे ॲट न वापरता त्या ठिकाणी कोणतं घ्याणं अपेक्षित आहे, त्या ठिकाणी ॲटच्या ऐवजी तुम्हाला कोणतं वापरावं लागेल, इन हिज वर्क असं इन वापरावं लागेल त्या ठिकाणी. बघा करेक्ट सेंटेन्स काय होते, द मॅन वॉज ॲब्सॉर्ब इन हिज वर्क. म्हणजे एक गृहस्थ त्यांच्या कामामध्ये ॲब्सॉर्ब झालेले होते, नाही का. नाऊ नेक्स्ट, शी ॲक्यूज द मॅन फॉर स्टिलिंग. आता या ठिकाणी कोणत्या प्रकारची चूक दिसते आहे, रॉंग कोणता शब्द दिसते आहे, इथे सुद्धा तुम्हाला या वाक्यामध्ये सुद्धा प्रेपोजिशनच चुकीचं आहे. आता इथे प्रेपोजिशन कोणतं आलं पहिल्या वाक्यामध्ये, फॉर. फॉर हा शब्द तिथं त्या ठिकाणी लागत नाही. मग फॉरच्या ऐवजी काय घ्यावं लागेल, प्रेपोजिशन. कारण जर प्रेपोजिशनचा बदल करायचा असेल तर ॲन्सरमध्ये सुद्धा काय करावं लागेल तुम्हाला, प्रेपोजिशन चेंज करावं लागेल.
मग या ठिकाणी ॲन्सरमध्ये काय येणं अपेक्षित आहे? ऑफ येणं अपेक्षित आहे. म्हणजे फॉर हा चुकीचा प्रपोजिशन झाला. तर करेक्ट सेंटेन्समध्ये घेत असते वेळेस तुम्हाला त्या ठिकाणी ऑफचा वापर करावा लागेल. म्हणजे करेक्ट सेंटेन्स कसं लिहावं लागेल? शी ॲक्यूज द मॅन ऑफ स्टिलिंग, अशा प्रकारचं. म्हणजे फॉर कट करून आपण काय घेतलेलं त्या ठिकाणी? ऑफ घेतलेला विद्यार्थी मित्रांनो. नाव नेक्स्ट सेंटेन्स, आवर क्लास इज कंपोज फ्रॉम 30 स्टुडंट्स. म्हणजे या ठिकाणी काय सांगितलं बघा, या ठिकाणी नेमकं तुम्हाला कोणती चूक दिसते आहे? इथे सुद्धा या वाक्यामध्ये प्रेपोजिशनचीच चूक आहे. इथे बघा करेक्ट आन्सर कोणतं पाहिजे होतं? आवर क्लास इज कंपोज्ड फ्रॉमच्या ऐवजी कोणता शब्द घेतलेला आहे? ऑफ 30 स्टुडंट्स. म्हणजे 30 विद्यार्थ्यांचा आमचा वर्ग कंपोज झालेला आहे. आवर क्लास इज कंपोज्ड ऑफ 30 स्टुडंट्स. फ्रॉम म्हणजे पासून होते किंवा फ्रॉम म्हणजे च्यापासून, मधून, असं जर आपण 30 स्टुडंट्समधून किंवा 30 स्टुडंट्सपासून असं आपण वापरू शकत नाही. म्हणून फ्रॉम हा शब्द कट करून त्या ठिकाणी काय वापरायचं? तुम्हाला ऑफ घ्यायचा विद्यार्थी मित्रांनो. पण चेंजेस काय करत आहे हे लक्षात येऊ राहिलं का तुमच्या? दिलेलं वाक्य हे खूप मोठं चुकीचं नसते. त्याच्यामध्ये एकच अक्षर जे आहे किंवा एकच वर्ड जे आहे ते वर्डच फक्त चुकीचं त्यामध्ये टाकलेलं असतं आणि ती चूक तुम्हाला शोधून काढायची असते विद्यार्थी मित्रांनो. आणि त्याला अनुसरून जर प्रेपोजिशन चुकीचं असेल तर त्याला अनुसरूनच त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला प्रेपोजिशन त्या ठिकाणी घेणं गरजेचं असते. नाही तर मला चुकीचं वाक्य म्हटलं तर पूर्णच वाक्य चुकीचं का? पूर्ण वाक्य चुकीचं नसते. तर त्यातला वर्ड तुम्हाला शोधणे गरजेची गोष्ट आहे आणि त्या पद्धतीनं ते कोणत्या पद्धतीची चूक आहे त्या पद्धतीनं दिलेला सेंटेन्सनुसार तुम्हाला ते बदल करणं गरजेची गोष्ट आहे. नाव नेक्स्ट सेंटेन्स, आय हॅव ग्रेट कॉन्फिडन्स टू यू. आता बघा या वाक्यामध्ये काय दिलेलं आहे? काय चुकीचं दिसते आहे? तर या ठिकाणी सुद्धा प्रेपोजिशन चुकीचं आहे. इथे कोणतं प्रेपोजिशन आलं पहिल्या वाक्यामध्ये? टू आलेलं आहे. पण वाक्याच्या अर्थानुसार किंवा मिनिंग ऑफ सेंटेन्सनुसार त्या ठिकाणी प्रेपोजिशन आपल्याला कोणतं वापरावं लागेल? इन वापरावं लागेल. म्हणजे सेंटेन्स कसं होईल? करेक्ट सेंटेन्स बघा, आय हॅव ग्रेट कॉन्फिडन्स इन यू. तुझ्यामध्ये, आपण तुझ्यातला म्हणत नाही किंवा तुझ्याकडे असं म्हणत नाही, तर आय हॅव ग्रेट कॉन्फिडन्स इन यू. तुझ्यामध्ये जो काही कॉन्फिडन्स आहे ते तुझ्यामध्ये जो कॉन्फिडन्स आहे असं आपण म्हणतो. तर त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला कोणतं प्रेपोजिशन अपेक्षित वाटते आहे? इन घेणं आवश्यक आहे. नाव नेक्स्ट सेंटेन्स बघा, अनिल कंप्लेंट फॉर द वेदर. आता यामध्ये रॉंग काय दिसतंय तुम्हाला? प्रेपोजिशन रॉंग आलेलं आहे. फॉर द वेदर असं म्हणू शकत नाही. प्रेपोजिशन कोणतं आलेलं आहे? फॉर. करेक्ट सेंटेन्स कसं होईल? अनिल कंप्लेंट अबाउट द वेदर. अनिलनी वेदरविषयी तक्रार केली, नाही का? वेदरकरिता असं म्हणू शकतो का आपण? नाही. वेदरविषयी म्हणजे हवामानाविषयी तक्रार केली. बघा टिप काय लक्षात घ्यायची तुम्हाला? कशावरून लक्षात घेतलेलं आहे? व्हेन टॉकिंग अबाउट इलनेस वी यूज कंप्लेन ऑफ. वी से सी कंप्लेन ऑफ अ सोअर थ्रोट. म्हणजेच जर तुम्हाला जेव्हा केव्हा एखादं इलनेसच्या बाबतीत बोलायचं असेल, कंप्लेन करायची असेल इलनेसच्या बाबतीत, इलनेस म्हणजे आजाराविषयी बोलायचं असेल, कंप्लेंट करायची असेल, माहिती द्यायची असेल, तर अशा वेळेस आपण कोणता शब्द वापरायचा आहे? प्रेपोजिशन कोणतं वापरायचं आहे? ऑफ वापरायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजेच शी कंप्लेंट ऑफ अ सोअर थ्रोट. म्हणजे ऑफ अ सोअर थ्रोट. ऑफ हे का झालेलं? त्यातलं प्रेपोजिशन झालेलं आहे. पण हे केव्हा लागेल ऑफ? त्या ठिकाणी कंप्लेंटच्या समोर ऑफ कधी लागेल? ज्यावेळेस दिलेलं सेंटेन्स हे आजाराशी निगडीत असेल, रिलेटेड असेल तर अशा वेळेस त्या ठिकाणी तुम्हाला अबाउट या प्रेपोजिशनविषयी न मानता त्या ठिकाणी तुम्हाला कोणतं वापरावं लागेल? प्रेपोजिशन ऑफ वापरावं लागेल. ठीक आहे. नाव लेट अस सी नेक्स्ट सेंटेन्स, ही ट्रॅव्हल्ड विथ द ट्रेन येस्टरडे. आता ही वाक्य चुकीचं आहे. मग आता ज्यावेळेस आपल्याला एखाद्या व्हेकल्सने प्रवास करायचा असतो त्यावेळेस त्या ठिकाणी विथ हा प्रेपोजिशन वापरला जात नाही. मग करेक्ट सेंटेन्स कसं होईल? ही ट्रॅव्हल्ड बाय ट्रेन येस्टरडे. त्या ठिकाणी ट्रेन हे का झालं? व्हेकल झालेलं आहे, नाही का? पण त्याच्या अगोदर इथे काय आलेलं वाक्यामध्ये? विथ आलेलं होतं. विथच्या ऐवजी तुम्हाला काय वापरावं लागेल? बाय वापरावं लागेल. बघा या ठिकाणी नोट काय दिलेली आहे? व्हेन वी से बाय ट्रेन, बाय बोट, बाय प्लेन, बाय बाईक, आल्सो बाय लँड, बाय सी, बाय एअर, बाय बस, नाही का? तर अशा प्रकारचं तुम्हाला त्या ठिकाणी बायचा वापर लावून त्या ठिकाणी तुम्हाला करेक्ट सेंटेन्स तयार करावं लागेल. काही वेळेला इन अ बस ऑर ऑन अ बस, बाय कार ऑर इन अ कार, बाय टॅक्सी ऑर इन अ टॅक्सी, ऑन हॉर्स बाईक, ऑन अ डॉंकी, ऑन अ बायसिकल, ऑन फूट. अशा प्रकारे सुद्धा तुम्हाला शब्द जर आले वाक्यामध्ये
तर अशा वेळेस अशा पद्धतीचं त्या ठिकाणी प्रिपोजिशन वापर करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. द लास्ट सेंटेन्स ऑफ द स्पॉट एरर, राधा इज व्हेरी केअरफुल फॉर हर हेल्थ. आता दिलेलं वाक्य कसं आहे, रॉंग दाखवलेलं आहे. आपल्याला करेक्ट करायचं आहे. म्हणजे कसं करायचं आहे, राधा इज व्हेरी केअरफुल ऑफ हर हेल्थ किंवा अबाउट हर हेल्थ. तुम्ही ऑफ किंवा अबाउट दोन्ही यापैकी वापरू शकता. किंवा तुम्हाला जर वेगळ्या पद्धतीने लिहायचं असेल तर कसं घेऊ शकता तुम्ही, यू शुड बी मोर केअरफुल विथ युअर मनी, अशा पद्धतीनं. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासामध्ये आपण स्पॉट द एरर अँड करेक्ट इट अशा पद्धतीचं सेंटेन्स बघितलेले आहे. आणि पेपरला 1 मार्क्ससाठी ग्रामरमध्ये हा क्वेश्चन 11 क्लास 12 क्लास 10th क्लासलासुद्धा पेपरला विचारला जात असते. त्यामुळे प्रत्येकाने वहीमध्ये नोंद करा. आणि ज्याविषयी जर काही डाऊट असेल तर मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. थँक्यू.